नमस्कार मंडळी. तर काल होती देवदिवाळी आणि काल रात्री मी जेवणामध्ये पुरी भाजीचा बेत केला होता. बटाट्याची पिवळी भाजी बनवली होती. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं होतं. फोडणीसाठी राई जिरं घातलं, हिंग घातलं, त्यानंतर चिरलेला लसूण घातलं. लसूण चांगला लालसर परतून घेतला. कढीपत्ता घातलेला आहे. मिरची, हिरवी मिरची, तिखटाची जी मिरची असते ती घातलेली आहे. इथे मी त्याचबरोबर कांदा घातलेला आहे. कांदा चांगला लालसर झाल्यानंतर हळद घातली. इथे मी लाल तिखट घातलं नाही कारण मी हिरवी मिरची जास्त घातली होती. त्याच्यानंतर मीठ घातलं. आता बटाटे उकडले होते आणि हे बघा सोलून बारीक चिरून घेतले होते. तर ही बघा आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यावरती कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर मी पुरी बनवली होती. तर आमच्या गावाकडे देवदिवाळीला देवाला नैवेद्यासाठी असं गोडाचं काहीतरी बनवलं जातं. तर मी शेवयांची खीर बनवली होती. पण हा नैवेद्याचं ताट नाही, तर हे मी घरी खाण्यासाठी जेवण बनवलं.